माझ्या लग्नाची पहिली रात्र होती, म्हणून मला खूप भीती वाटत होती. नवरा बायकोच्या या नात्याबद्दल मी पूर्णपणे अनभिन्न होते. लग्नाच्या काही दिवसांपूर्वी माझ्या लग्न झालेल्या काही मैत्रिणी माझ्यासोबत येऊन बसल्या आणि त्यांनी मला सांगितले की काही दिवसांनी तुझेही लग्न होणार आहे, त्यामुळे या नात्याबद्दल तू आमच्याकडून काही माहिती जाणून घेणे तुझ्यासाठी फायद्याचे आहे. जेव्हा माझ्या मैत्रिणींनी मला या नात्याबद्दल सांगितले तेव्हा मला या नात्याची थोडी भीती वाटू लागली, कारण त्यांच्या बोलण्याची शैलीच तशी होती. त्या म्हणाल्या होत्या की लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याला बायकोची अजिबात दया येत नाही आणि तो लग्नाची पहिली रात्र त्याच्या मनाप्रमाणे सेलिब्रेट करतो आणि तू तर इतकी सुंदर आहे की तुझं सौंदर्य पाहून तुझा नवरा तुझ्यावर अजिबात दया करणार नाही. असं बोलून त्या हसत होत्या. त्यांच्या या अर्थपूर्ण शब्दांनी माझे हृदय धडधडू लागले होते. जसजसा माझ्या लग्नाचा दिवस जवळ येत होता तसतशी मला त्या पहिल्या रात्रीची भीती वाटू लागली होती आणि याच कारणामुळे मला लग्न करायचे नव्हते. पण मी ठाम नकार देऊनही माझे लग्न झाले. आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती आणि मी माझ्या खोलीत बसून अनियंत्रितपणे रडत होते. या उलट प्रत्येक मुलींच्या या रात्रीबद्दल अनेक इच्छा, अनेक स्वप्ने असतात, परंतु मी मात्र खूप काळजीत होते. मी इतकी व्यथित झाले होते की माझ्या नवऱ्याच्या आगमनाच्या केवळ विचारानेच मी थरथर कापत होते. मला असे वाटत होते की मी स्वतःला कुठेतरी जाऊन लपवावे, जिथे माझा नवरा मला बघूही शकणार नाही, जेणेकरून मला या पहिल्या रात्रीच्या वेदना सहन कराव्या लागणार नाहीत. भीतीमुळे मला गुदमरल्यासारखं होत होतं की तेवढ्यातच अचानक खोलीचा दरवाजा उघडला आणि माझा नवरा महेश खोलीत आला. त्याला बघताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी त्यावेळी कोणत्या संकटातून जात होते हे फक्त मलाच ठाऊक होतं. जसजसा माझा नवरा माझ्या जवळ येत होता तसतसे माझे संपूर्ण शरीर थरथरत होते. महेश माझ्या जवळ येऊन बसला आणि काही वेळ माझ्या सुंदर चेहऱ्याकडे मोठ्या प्रेमाने एकटक पाहू लागला. मी दिसायला खूप सुंदर होते आणि हीच सुंदरता माझ्यासाठी सर्वात मोठी समस्या बनली होती. मला अस्वस्थ बसलेलं पाहून त्याने मला विचारलं की काय झालं पल्लवी, तू एवढी टेन्शनमध्ये का दिसत आहेस? आता मी त्याला काय सांगणार होते की मला या लग्नाचीच भीती वाटते. मी नकारार्थी मान हलवले आणि म्हणाले की काही नाही. त्यावर तो म्हणाला की मग तू एवढी घाबरलेली का आहेस? यावर मी हळूच म्हणाले की मला या नात्याची भीती वाटते. मी जे बोलले ते ऐकून तो हसायला लागला आणि माझा हात धरून मला धीर देत म्हणाला, काळजी करू नकोस, यात घाबरण्यासारखे काही नाही. यावर मी म्हणाले की मला खूप भीती वाटते आहे की माहीत नाही सर्व काही कसे होईल. तो म्हणाला, हे बघ, माझ्याकडे यावर एक उपाय आहे. मी विचारले, कोणता उपाय? हे ऐकून तो अचानक उभा राहिला आणि त्याने कपाटाजवळ जाऊन कपाट उघडले आणि एक गोळी बाहेर काढली आणि ती माझ्या हातात दिली. तसेच एक ग्लास पाणी दिले. तो म्हणाला, ही गोळी घे. यावर मी त्याला विचारले की ही गोळी कसली आहे? तेव्हा महेश म्हणाला की तुझ्या सर्व समस्यांचे समाधान याच गोळीमध्ये आहे. तो काय बोलत होता ते मला काहीच कळत नव्हतं. शेवटी ही गोळी माझ्या प्रॉब्लेम्सवर कशी उपयोगी पडू शकते? बरं, त्यावेळी माझ्या मनात इतकी भीती होती की मी काहीही करायला तयार होते आणि जेव्हा महेशने मला आश्वासन दिले की ही गोळी घेतल्यानंतर सर्व भीती आणि त्रास एका झटक्यात मिटतील म्हणून मी ती गोळी घेतली. मग महेश माझ्या जवळ येऊ लागला. त्याने माझे दोन्ही हात घट्ट धरले आणि माझ्यावर प्रेम व्यक्त करायला सुरुवात केली. हळूहळू महेशने मला त्याच्या मिठीत घेतले. तेव्हा भीतीने मी स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवण्याचा प्रयत्न करू लागले, पण नंतर मला खूप झोप येऊ लागली. मी स्वतःला त्याच्यापासून मुक्त करू शकले नाही आणि काही क्षणातच मला गाढ झोप लागली होती. लग्नाच्या रात्री माझा नवरा महेश खोलीत आल्यानंतर मी खूप घाबरले होते, कारण मला वाटले होते की तो माझ्यासोबत काहीतरी वाईट करेल. पण महेशने मला समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने बहुधा मला झोपेची गोळी दिली होती, त्यामुळे ती गोळी घेतल्यानंतर मी थोड्याच वेळात झोपी गेले. मला माझ्या लग्नाची पहिली रात्र अजिबातच आठवत नव्हती, पण हो, मला या गोष्टीचं वाईट नक्कीच वाटत होतं की मी माझ्या नवऱ्याकडून त्याचा हक्क हिरावून घेतला. पण खरं तर सत्य काही वेगळेच होते आणि त्या सत्यापासून मी अजूनही अनभिन्न होते. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठले तेव्हा माझे संपूर्ण शरीर खूप दुखत होते. मी उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या कमरेमध्ये मला खूपच वेदना जाणवू लागल्या. त्याच वेळी मी बेडवर बघितलं तर माझ्या हातातील काचेच्या बांगड्या तुटून पलंगावर विखुरलेल्या होत्या.
माझे केसही मोकळे होते आणि माझ्या या विस्कटलेल्या अवस्थेमुळे मला जाणवले की माझ्या नवऱ्याने रात्री माझ्यावर अजिबात दया दाखवली नाही. मला त्या वेदना सहन होत नव्हत्या आणि वेदनेच्या तीव्रतेमुळे माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला असे रडताना बघून महेशही उठून बसला आणि म्हणाला, हे बघ पल्लवी, या नात्यात हे सगळं घडतंच. तू स्वतःला याची सवय करून घे. आणि तरीही ती लग्नाची पहिली रात्र होती, त्यामुळे तुला जास्त वाटेल, पण हळूहळू तुला याची सवय होईल. आणि तसेही एवढी सुंदर बायको समोर असताना पुरुष आपल्या भावनांवर नियंत्रण कसे ठेवू शकेल? आणि रात्री तू खूप घाबरली होतीस, म्हणून मला वाटले की जर मी तुला झोपेची गोळी दिली नाही तर तू मला तुझ्या जवळही येऊ देणार नाहीस आणि मला माझ्या लग्नाची पहिली रात्र अशीच वाया घालवायची नव्हती. असं म्हणत तो उठला आणि वॉशरूममध्ये गेला. पण मला माझं शरीर उभं राहण्याइतकं सक्षम वाटत नव्हतं. महेश एकटाच राहत होता. त्याचे आई वडील या जगात नव्हते. यामुळे सुरुवातीला माझे वडील या नात्यासाठी तयार नव्हते. पण नंतर माझी आई म्हणू लागली की मुलगा चांगला कमावतो आणि त्याचे स्वतःचे घरही आहे. आता त्याचे आई वडील हयात नाही तर त्यात त्याचा काय दोष? असेही आपण तर पूर्ण चौकशी केली आहे. या नात्यात कोणताही दोष आढळला नाही. सर्व काही चांगले आहे. माझ्या मुलीवर सासरच्या मंडळींचा भार पडणार नाही असा विचार करूनच माझ्या आई वडिलांनी महेशसोबत माझे लग्न लावून दिले होते. त्यावेळी मला माहीत नव्हते की लग्नाच्या रात्रीच माझी अशी अवस्था होईल की मला उभेही राहता येणार नाही. आंघोळ करून महेश बाहेर आला तेव्हा तो मला म्हणाला की बघ, माझ्या घरी सध्या तुझी सेवा करायला कोणी नाही, त्यामुळे घराची जबाबदारी तुलाच सांभाळावी लागेल. त्यामुळे लवकर उठ, बाहेर ये आणि माझ्यासाठी नाश्ता बनव. महेशच्या या म्हणण्याला माझा काही आक्षेप नव्हता, पण या क्षणी मला खूप वेदना होत होत्या. कशीबशी कमरेवर हात ठेवून मी आंघोळ करून खोली बाहेर गेले. तेव्हा महेश बाहेर हॉलमध्ये बसून हसत हसत फोनवर कोणाशी तरी बोलत होता. पण तो फोनवर जे काही बोलत होता ते ऐकून तर मी लाजेने पाणी पाणी झाले होते. काल रात्रीचे ते क्षण तो कोणासोबत तरी शेअर करत होता आणि तेही अगदी निर्लज्जपणे. महेशने त्याच्या वैयक्तिक गोष्टी अशा कोणासोबत शेअर करणं मला अजिबातच आवडलं नाही. पण मी त्यावेळी महेशला काहीच बोलले नाही. मी विचार केला की याविषयी मी महेशसोबत नंतर बोलेन. मग मी लगेचच किचनमध्ये जाऊन मोठ्या कष्टाने माझ्यासाठी आणि महेशसाठी नाश्ता तयार केला. आणि नाश्ता करताना मी संकोचात महेशला सांगितले की महेश, माझ्या पाठीत खूप दुखत आहे, त्यामुळे प्लीज मला आज रात्री डिस्टर्ब करू नकोस. माझं हे बोलणं ऐकून महेश नाश्ता करता करता थांबला आणि माझ्याकडे रागात बघत म्हणाला, हे बघ पल्लवी, मी तुझ्याकडून अशी सबब ऐकू शकत नाही. मला लवकरात लवकर मूल हवे आहे, म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केले आहे. त्याचे बोलणे ऐकून माझे मन अस्वस्थ झाले. खरं तर काल रात्री माझ्यासोबत काय झाले हे मला माहीत नव्हते, परंतु माझी ही अवस्था बघून कदाचित मी पुन्हा त्याच समस्येतून जाण्यास सक्षम नव्हते. पण माझ्या समोर उभे असलेल्या माझ्या नवऱ्याला माझी काहीच पर्वा नव्हती. त्याला फक्त स्वतःचे काम करून घ्यायचे होते. मग रात्री महेशने मला गोळी दिली तेव्हा मी म्हणाले की मला ही गोळी घ्यायची नाही. यावर तो म्हणाला की ही झोपेची गोळी नाहीये, तर लवकर गर्भधारणा होण्यासाठीची ही गोळी आहे. हे ऐकून मी काही वेळ त्याच्या चेहऱ्याकडे बघतच राहिले की तो हे सर्व काय बोलत होता. माझ्या लग्नाला कोणती 4-5 वर्ष झाली होती. लग्न होऊन 4 दिवसही झाले नव्हते आणि माझे सासू सासरेही हयात नव्हते, ज्यांना त्यांच्या नातवाला आणि नातीला पाहण्याची घाई झाली होती. शेवटी तो मला इतक्या लवकर गर्भवती होण्यासाठी औषधं का देत होता? मी म्हणाले, महेश, अजून आपल्या लग्नाला फक्त 2च दिवस झाले आहेत, मग तुम्हाला इतकी घाई का आहे? 2-4 वर्षानंतर मुलाची आरामात योजना करू. सध्या हे आपल्या मौज मज्जेचे आणि आनंदाचे दिवस आहेत. यावर तो म्हणू लागला की ते सर्व मला काहीच माहीत नाही. मला मुलांची खूप आवड आहे आणि म्हणूनच मला लवकरच मूल हवे आहे. 1 वर्ष तुला मूल होणार की नाही हे तपासण्यात आणि त्यानंतर तुला औषध देण्यात मला वेळ वाया घालवायचा नाही, असे म्हणत त्याने ती गोळी माझ्या तोंडात टाकली आणि पाण्याचा ग्लास दिला. पण ती गोळी पिल्यानंतर मला पुन्हा झोप येऊ लागली. तेव्हा मला आश्चर्य वाटले की जर महेशने मला दुसरी गोळी दिली होती तर मग मला इतकी झोप का येत होती? काही वेळातच मी पूर्णपणे बेशुद्ध झाले होते. पण गाढ झोपेत असूनही मला रात्रभर तीव्र वेदना जाणवत होत्या आणि मी झोपेतही रडत होते. मग पहाटे 4 वाजता माझे डोळे उघडले. त्यावेळी माझ्या कमरेला खूप दुखत होते, म्हणून मी महेशला उठवले आणि सांगितले की माझ्या कमरेत खूप दुखत आहे, मला ते सहन होत नाही, प्लीज मला डॉक्टरांकडे घेऊन चल. पण तो चिडून म्हणाला की प्लीज मला डिस्टर्ब करू नकोस, मला खूप झोप येत आहे
मी तुला पेन किलर देईन, ते तू खा. मग महेशने मला एक पेन किलर दिली. त्यामुळे माझ्या दुखण्यात थोडासा फरक पडला आणि मी पुन्हा झोपी गेले. पण सकाळी उठल्याबरोबर वेदना पुन्हा वाढू लागल्या. आता हे रोजचेच झाले होते. मी सलग आठवडाभर अशा त्रासातून जात होते. पण महेशला माझ्या कुठल्याच गोष्टीची पर्वा नव्हती असंच मला वाटत होतं. एके दिवशी तो ऑफिसमधून परतल्यावर मी त्याला मला माझ्या आईच्या घरी सोडायला सांगितले. कारण महेशपासून दूर राहण्याचे हे एकच निमित्त होते. पण तो म्हणाला की जोपर्यंत मला मूल होत नाही तोपर्यंत मी तुला कुठेही पाठवणार नाही. मला समजत नव्हतं की त्याला मूल होण्याची इतकी घाई का झाली होती. प्रत्येक गोष्ट आपापल्या वेळेत घडते. मूल होणे किंवा न होणे हे काही माझ्या हातात नव्हते. आठवड्याभरातच माझी अवस्था अशी झाली होती की मला नीट चालताही येत नव्हते. आता तर पेन किलर खाल्ल्यानंतर माझ्या पोटातही बिघाड झाला होता. मी महेशला डॉक्टरांकडे नेण्यास सांगितले असता त्याने हे मान्य केले नाही. म्हणून यावेळी तो घराबाहेर पडताच मी माझ्या आईला बोलावून घेतले आणि तिच्यासोबत एका महिला डॉक्टरांकडे गेले. मी डॉक्टरांना सांगितले की मला पाठीत आणि खालच्या ओटीपोटात खूप दुखत आहे आणि हा त्रास मला आता सहन होत नाहीये. मग डॉक्टरांनी मला तपासले. तेव्हा त्यांनी मला जे सांगितले ते ऐकून मी श्वास घ्यायलाच विसरले होते. माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. डॉक्टरांच्या बोलण्यावर मी नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले की नाही, असे होऊ शकत नाही. तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की अशी अनेक प्रकरणे माझ्या समोर येतात. त्यामुळे मला कळते की तुला काय झाले आहे. मग ती मला विचारू लागली की तुझा नवरा तुझ्या जवळ येतो तेव्हा तुला भान नसते का? मी नाही मध्ये मान हलवली. कारण महेश मला लवकर गरोदर होण्यासाठी दररोज जी गोळी द्यायचा ती घेतल्याबरोबर मी गाढ झोपेत जायचे. पण डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून तर मला महेशवर संशय येऊ लागला. त्या डॉक्टर म्हणाल्या की जर तुझा नवरा तुझ्यावर प्रेम करतो तर तो झोपेच्या गोळ्या देऊन तुझ्याजवळ का येतो? त्याचे कारण काय? असे प्रश्न ऐकून मला महेशवर आणखीनच संशय आला. कारण जर मी ती गोळी घेण्यास नकार दिला तरीही तो मला ती गोळी जबरदस्तीने द्यायचा आणि आजपर्यंत महेशने मला ती गोळी दाखवली नव्हती. तो त्याच्या कपाटातून ती गोळी काढायचा आणि मला द्यायचा. जेव्हा हे सर्व मी डॉक्टरांना सांगितले तेव्हा त्या हसायला लागल्या आणि म्हणाल्या की असे कोणते औषध आहे जे तुझा नवरा एवढं लपवून ठेवतो आणि तू नकार देऊनही रोज जबरदस्तीने तुला ते औषध देतो. जर तू तुझ्या नवऱ्याच्या कृतीवर लक्ष ठेवले तर मी जे सांगते आहे ते तुला नक्कीच समजेल. डॉक्टर मला या सर्व गोष्टी सांगत होत्या. त्यावेळी माझी आई खोलीबाहेर बसली होती. त्यामुळे तिला हे सर्व काही माहीत नव्हते. मी निर्जीव मनाने माझ्या घरी पोहोचले. माझी आई मला सांगू लागली की तू स्वतःची काळजी का घेत नाहीस? तुझ्यावर सासू सासरे नणंद दीर यांची जबाबदारीही नाही आणि तुझा नवराही तुझ्यावर खूप प्रेम करतो. पण बघ तू स्वतःची काय अवस्था केली आहेस. आठवड्याभरातच तुझ्या चेहऱ्याचा रंग अगदी फिक्का पडला आहे. आता आईला मी काय सांगणार होते की मी किती मोठ्या संकटात सापडले आहे. माझा नवरा एखाद्या जनावरापेक्षा कमी नव्हता जो रोज रात्री झोपेच्या गोळ्या देऊन माझ्या शरीराशी खेळत होता. आईने मला माझ्या घरी पाठवले आणि ती तिच्या घरी गेली होती. मी दिवसभर डॉक्टरांच्या बोलण्याचा विचार करत राहिले. पण माझ्याकडे या प्रकरणावर काहीच उपाय नव्हता आणि ही गोष्ट अशी होती की मी कोणाला काही सांगूही शकत नव्हते. मला पूर्णपणे असहाय्य वाटत होते. मला आईसोबत घरी जायचे होते पण माझी आई मला माझ्या नवऱ्याच्या परवानगीशिवाय घरी घेऊन जायला तयार नव्हती. मला समजत नव्हते की मी काय करावे. मग मनात आलं की कपाट उघडून बघू महेश मला कोणतं औषध देत होते. मी लगेचच उभी राहिले आणि सावकाश चालत मी कपाटाजवळ येऊन महेशचे कपाट उघडले. त्याचे कपडे समोर पडलेले होते. मी कपाटाच्या प्रत्येक खात्यात तपासून पाहिलं पण मला ते औषध सापडलं नाही. मग माझी नजर कपाटाच्या लॉकरवर पडली. त्याला कुलूप लावलं होतं. मला वाटले कदाचित ती औषध तिथेच ठेवली असेल. मग रात्री महेश परत आल्यावर मी त्याला जेवायला दिले आणि महेश खोलीत येण्याआधीच मी लगेच बेडवर आडवे होऊन डोळे मिटून घेतले जेणेकरून महेशला वाटेल की मी झोपले आहे आणि मला झोपलेलं पाहून तो मला ती गोळी खायला देणार नाही. पण मला झोपलेलं पाहून तो माझ्या जवळ आला आणि मला त्याच्या हाताने हलवून उठू लागला. तो म्हणाला उठून बस. मी डोळे उघडले तर महेश रागाने माझ्याकडे बघत होता. मी म्हणाले महेश मला झोपायचे आहे आणि माझी पाठ देखील दुखत आहे. माझे म्हणणे ऐकून महेश म्हणाला माझ्यासमोर हे बहाणे करू नकोस. मी तुला आधीच सांगितले आहे की मला कोणत्याही किमतीत मूल हवे आहे. चल उठ आणि गोळी घे. मी उठून बसले. मी म्हणाले तू गोळ्या कपाटाच्या लॉकरमध्ये का लपवून ठेवल्या आहेत? त्या गोळ्या माझ्याजवळ ठेवत जा. मी स्वतः खाईन.
माझे म्हणणे ऐकून त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले. तो म्हणाला, मी गोळ्या कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवले आहे, हे तुला कसे कळले? त्याचे बोलणे ऐकून मी घाबरले, पण परिस्थिती सांभाळत मी त्याला म्हणाले की आज मला वाटले की तुम्ही येण्याआधी मी स्वतः गोळ्या घेऊन झोपून जाईल, म्हणून मी तुमचे कपाट उघडून पाहिले तर मला त्या गोळ्या कुठेच सापडल्या नाहीत. मग मला वाटले की तुम्ही त्या गोळ्या लॉकरमध्ये ठेवल्या असाव्या. महेशला माझ्यावर संशय येऊ नये म्हणून मी सर्व खोटं सांगितले. यावर तो म्हणाला, तुला एवढी काळजी करण्याची गरज नाही. मूल जन्माला येईपर्यंत त्या गोळ्या मी रोज तुला माझ्या हाताने खाऊ घालीन. मी महेशला म्हणाले की माझ्या पोटात खूप दुखत आहे, तुम्हाला डॉक्टरकडे का नेत नाही? आणि मूल होण्यासाठीचे पूर्ण उपचार फक्त एक महिला डॉक्टरच मला सांगू शकते. या गोळ्यांनी काही इलाज होणार नाही. माझ्या बोलण्यामुळे महेश कदाचित मला ते औषध देणार नाही असे मला वाटले, पण तो म्हणाला की मला माहीत आहे की या गोळ्यांनी स्त्री गर्भवती होते. तुला कोणत्याही डॉक्टरांकडून उपचार घेण्याची गरज नाही, तू फक्त माझी आज्ञा पाळ, एवढंच तुझ्यासाठी पुरेसं आहे. मी म्हणाले, आज मी गोळी घेणार नाही. माझे बोलणे ऐकून महेशचा राग आणखीनच वाढला आणि त्याने मला जबरदस्तीने ती गोळी खाऊ घातली आणि मग माझी पुन्हा तीच अवस्था होऊ लागली. सकाळी मी माझ्या असहाय्यतेवर खूप रडत होते की असेच चालू राहिले तर मी लवकरच मरेन. मी स्वतःवर नियंत्रण ठेवत शांतपणे विचार केला आणि मग मला एक कल्पना सुचली. रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर महेश येण्याच्या अगोदर मी माझ्या मोबाईलचा कॅमेरा चालू केला आणि माझा बेड सहज दिसेल अशा ठिकाणी ठेवला. मग महेशने मला पुन्हा गोळी दिली आणि माझी तीच अवस्था होऊ लागली. सकाळी उठल्यावर मी महेशच्या ऑफिसला जाण्याची वाट पाहू लागले. तो घरातून बाहेर निघताच मी पटकन मोबाईल उचलला आणि त्यामध्ये रेकॉर्ड झालेला व्हिडिओ पाहू लागले आणि तो पाहिल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण रात्री माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत जे केले ते कोणत्याही महिलेला सहन झाले नसते. महेश परत येण्यापूर्वीच मी माझ्या आई वडिलांना घरी बोलावून संपूर्ण हकीकत सांगितली. हे ऐकून आई रडू लागली. माझे वडील डोके धरून बसले. खरं तर महेश नपुंसक होता आणि मुलं जन्माला घालण्यास सक्षम नव्हता. खरं तर तो नपुंसक असल्यामुळे पत्नीच्या जवळ येऊन नवरा बायकोचे नाते प्रस्थापित करण्यासही सक्षम नव्हता. म्हणून माझ्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तो 4 वयस्कर माणसांना माझ्या खोलीत रात्री घालवण्यासाठी पाठवत असे, जे रात्रभर माझ्याशी क्रूरपणे वागायचे. माझ्या आई वडिलांनी महेश विरुद्ध केस केली आणि मला घटस्फोटही मिळवून दिला. महेशची चौकशी केली असता त्याचे यापूर्वीही लग्न झाल्याचे निष्पन्न झाले. तो नपुंसक आहे या कारणास्तव त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोट दिला होता. कदाचित स्वतःची कमतरता लपवण्यासाठी आणि आपल्या पत्नीला हे सिद्ध करण्यासाठी की तो मूल जन्माला घालू शकतो, त्याने माझ्यासोबत खूप मोठा गुन्हा केला होता. त्याने माझे जीवन नरक बनवले होते. मी लेडी डॉक्टरकडे गेले असता तिने मला सांगितले की तुझ्यावर बलात्कार होत आहे आणि एकापेक्षा जास्त व्यक्ती ते करत आहेत. हे खोटे नव्हते. महेश मला गरोदर राहण्याच्या बहाण्याने झोपेच्या गोळ्या देत असे, जेणेकरून तो माझ्यासोबत हा घाणेरडा खेळ खेळू शकेल आणि त्याच्या मनाला दिलासा देण्यासाठी आणि त्याच्या पहिल्या पत्नीला तो नपुंसक नसल्याचे दाखवण्यासाठी त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. या सर्वांमधून मला सावरायला 1 वर्ष लागला. मग माझ्या पालकांनी माझ्यासाठी दुसरे नाते पाहिले. यावेळी संपूर्ण कुटुंब तिथे होते. खरं तर मुलगा विवाहित होता आणि त्याला आधीच एक मुलगी होती. मुलीच्या जन्मानंतर त्याच्या पत्नीचे निधन झाले. पण या गोष्टीसाठी ना माझा काही आक्षेप होता ना माझ्या आई वडिलांचा. आणि आज मी माझ्या सासरच्या घरी आनंदाने राहत आहे. माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो, माझ्या प्रत्येक गरजेची काळजी घेतो आणि मी देखील त्याच्या मुलीला खऱ्या मनाने स्वीकारले आणि तिच्यावर खऱ्या आईसारखे प्रेम केले. मला इतका प्रेमळ जोडीदार दिल्याबद्दल मी माझ्या देवाचे आभार मानते. तर मित्रांनो, स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.